राहुरी शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण? राज्यातील 2 मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांचे उमेदवार कोण याची उत्सुकता शेवटच्या क्षणी लक्षवेधी ठरते आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचे प्रमुख नेते म्हणून उपस्थिती लावली आहे. तर दुसरीकडे राहुरी मतदारसंघात भाजप आणि अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली असून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची उत्सुकता सगळ्यांना आहे आणि त्यातच शिंदेंच्या शिवसेनेतून येथे बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी मतदारसंघातला आवाज विधानसभेत पोहोचावा यासाठी शेतकऱ्यांनीच मला उमेदवारी आग्रह धरला आहे आणि म्हणून आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, असं मोरे यांनी आपल्या उमेदवारी अर्जासंदर्भात बोलताना म्हटलेलं आहे. तर युती धर्माबाबत त्यांना विचारलं असता शहरात झालेल्या राहुरी नगर परिषद आणि कारखान्याच्या निवडणुकीवेळी शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून विचारात घेतलं जात नाही. आम्ही देखील त्यांचा का विचार करावा, असं उत्तर रवी मोरे यांनी दिले. आणि त्यावेळी बारामतीत जरी महायुतीतून कोणी उमेदवारी अर्ज दाखल केला नसला तरी राहुरी शिंदेंच्या शिवसेनेकडून बंडखोरी झाल्याचं दिसून येत आहे. आज उमेदवारी अर्ज साठता मी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी माझ्या वडिलांच्या जागेवरती दाखल केलाय. आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी अतिशय दुःखाचा आहे की आज या क्षणाला माझे वडील माझ्यासोबत नाही. मी आज नवीन राजकीय प्रवासाची सुरुवात करतोय, पण माझं मी दुर्भाग्य समजतो की माझे वडील आज या दिवशी माझ्यासोबत पाहिजे नव्हते, पण आज ते आपल्यामध्ये नाहीये. पण भविष्यामध्ये निश्चित जी जबाबदारी साहेबांनी आज माझ्यावरती टाकली आहे तो विश्वास भारतीय जनता पार्टीने मला दिलाय. त्याच विश्वासाने मी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब जसं काम करायचे मी देखील त्याच पद्धतीने भविष्याच्या वाटचालीमध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे. प्राजक्त तनपुरेंनी कुठेतरी आता माघार घेतल्याचं दिसते, त्यामुळे आपला मार्ग सुखकर झाला. आता मी आताच अर्ज आतमध्ये दाखल करून आलोय. बाहेर काय घडामोडी झाल्या मला काही त्याची कल्पना नाही, पण ज्यांनी माझ्यासाठी आज खरं म्हणजे अर्ज स्वतःचा भरलेला नाही, त्याची इच्छा असून पण प्रत्येकाने साहेबांना आज मान सन्मान दिलाय, विश्वास माझ्यावरती दाखवलाय. अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तुमचे मी आयुष्यभर ऋणी असेल. खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीला इथे असणाऱ्या प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे. गेली वर्षानुवर्ष महाराष्ट्राची असणारी एक परंपरा आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणुका आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा काही घटना घडल्या आणि पोटनिवडणुकीला जर सामोरं जायचं असेल आणि एखादा लोकप्रतिनिधी की ज्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील जर कोणीतरी निवडणुकीला जर सामोरं जाणार असेल तर सहजासहजी बऱ्याच ठिकाणी त्या पोटनिवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिले. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की प्राजक्त तनपुरेजी, देवेंद्र फडणवीसजी, मी आम्ही सगळीजण विधानसभांमध्ये एकत्र काम केलं. त्यांच्याकडेही गेल्या वेळा राज्यामध्ये मंत्री म्हणून ते काम करत होते. त्यामुळे एक चांगल्या वातावरणामध्ये अजून सुदृढपणे हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अजून करता येऊ शकतं याची भूमिका ही मांडण्याचा प्रयत्न केला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अहिल्यानगर.